कोण नोंद घेणार आहे याची? आता हा आत्ताचा उद्रेक नाही ताई, हा मागच्या वेळेस सुद्धा असंच केलं गेलं होतं. पुरुषांच्याच बायकांना तिकीट, आहोंच्या बायकांना तिकीट दिलं गेलं होतं. हा उद्रेक आहे, आक्रोश नाही, हा उद्रेक आहे. उद्रेक ज्यांना दिलं ना त्यांच्या अनावतच ब्रँड आहे त्याच्यामुळे. अरे आम्ही स्वतःच ब्रँड आहे. नाही नाही, आपण प्रामाणिकपणे काम केलं ना. आता याच्यावर तुम्ही न्याय निवाडा द्या. आमचं बोलणं उभाटाचे जे नगरसेवक होऊ लागले त्यांना तिकीट दिलं जाऊ लागलं. त्यांना बोलता येतं का ते बघा. मी म्हणते ना, तुम्ही सगळ्यांनी कॅमेरे इथं वरती फिरवा, कॅमेरे वरती फिरवा. त्यांच्या आईला आणि त्यांच्या बायकोला विचारा, नरेंद्र मोदी कोण आहे, देवेंद्र फडणवीस कोण आहे, इतकी सांगा. त्यांना किती बोलता येतं किती बोलता येत नाही. तुम्ही न्या त्यांच्या आणि आम्ही 25 वर्षापासून आम्ही कोविड मध्ये इतके कामं केले मॅडम, आमच्यावर 16 केसेस आहे. असे फरफडत नेत होते आम्हाला रस्त्यावर. यांच्या बायकाला नेलं का? हे बघा, हे आंदोलनात चिमटलेला बोट डॉक्टरने ऑपरेशन सांगितलंय. पोलीस गाडीत चेंगरलं होतं, पोलीस गाडीत पोलीस ओढत होते, लेडीज पोलीस, तेव्हा दारात चेंगरलेलं बोट ऑपरेशन सांगितलंय. काय सांगायचं? भारतीय जनतामुळे अडचण झालेला आहे. आता यांच्या बायकांना नेलं, यांच्या आईला नेलं. 75 वर्षाची आई आहे एकाची, तिला 2 पावलं सुद्धा चढणं होत नाही. ती येऊन काम करणार आहे का वाडामध्ये? ती काम करणार आहे. आणि आम्ही एवढ्यापासून सक्रिय आहेत. अहो, ते सक्रिय कार्यकर्ते सुद्धा नाहीयेत, सक्रिय कार्यकर्ते सुद्धा नाहीयेत. माझ्या वार्डात ज्यांना तिकीट दिलं, कोण? अनिता किशोर मानकापे. त्यांना उभं करते. पक्षाच्या नेत्यांनी ओळखून दाखव कोण अनिता मानकापे म्हणून, ओळखून दाखव चेहरा. आणि त्या बाईने, जी बाईला तिकीट दिलं गेलंय, तिला ती म्हणजे मी 6 महिने म्हणते, 6 महिन्यात कुठेतरी तिचा फोटो दाखवून द्या पक्षाच्या कार्यक्रमात. मी लगेच उठते ताई, शोधा फेसबुकवर, शोधा कुठे शोधा, मी लगेच उठते. मला कोणाचीच मागणी नको. त्याच्या आईचा चेहरा दाखव. नाही नाही, कशाचा न्याय? हे न्याय बी नाही, हे भाजप आहे, न्याय नाही. नाही, आम्हाला 18 वर्ष झाले, तुम्ही आमदार झाले 12 वर्ष, आम्हाला 18 वर्ष झाले. 25 वर्ष तिकीट दिलं ना त्या सगळं उभ्या करतात. तुम्ही मला सगळ्यांनी नेत्यांनी त्यांचे नाव सांगावं. तुम्ही त्यांना ज्यांना तिकीट दिलं त्या महिलेना तुम्ही